पाणी अडवा, पाणी जिरवा, मातीचे संरक्षण करा हा जलसंधारणाचा संदेश गावागावात पोहोचवण्यासाठी राज्यभर जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. आदरणीय सुधाकर नाईक यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून बृहद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून या उपक्रमाचा शुभारंभ अलिबागमध्ये करण्यात आला. या कार्यक्रमाला रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले प्रमुख उपस्थित होते. तसेच रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व रायगडचे सीओ नेहा भोसलेही उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून 3 किलोमीटर पायी जनजागृती फेरीला सुरुवात करण्यात आली. या फेरीत तरुण, तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पावसाला झालेल्या विलंबामुळे धरणे, विहिरी आणि नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याने पाणी संवर्धनाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे तसेच मातीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पुढील पिढीसाठी जलसंधारणाचा संदेश प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या उपक्रमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा कार्यक्रम अखबार मुख्यदान आणि आदरणीय स्वर्गीय सुधाकरराव नाईक माजी मुख्यमंत्री यांचा आजचा जन्मदिवस त्याचं औचित्य साधून, कारण त्यांनी त्यावेळेला केलेलं काम, केलेलं कार्य, केलेली प्रगती या पाण्यासाठी आणि त्यांचा जन्मदिवस या माध्यमातून साजरा करावा म्हणून 15 ऑगस्टपासून आमच्या मृद व जलसंधारण विभागाच्या पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याचा सांगता समारोप प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावा ही त्यांची अपेक्षा होती. आणि तो आज आम्ही आमचे कलेक्टर साहेब, शिव साहेब, प्रांत तहसीलदार, आमचे अधिकारी, पाटील साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून आज आम्ही इथे हा झेंडा दाखवून आमच्या तरुणींना, वरिष्ठ लोकांना आत्ता आम्ही झेंडा दाखवून त्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. 3 किलोमीटर पायी चालत जाऊन हा संदेश द्यायचा आहे आणि तो संदेश देत असताना की गावागावामध्ये हा संदेश पोचायला पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा, मातीचं संवर्धन करा, ती वाचवा. त्याचं कारण आहे की आज जर आपण परिस्थिती बघितलं तर ह्या वर्षी आपल्याला 20-25 दिवस पाऊस उशिरा सुरू झाला तर आपण सगळेच कासावीस झालो होतो. आमच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून आम्ही शिवणपासून सगळे आमदार, खासदार, मंत्री सगळेच. त्याचं कारणच तसं होतं, कारण जे कधी धरणं आटायची नव्हती ती आटली, बोरवेल आटत नव्हत्या त्या आटल्या, विहिरी आटल्या, नद्या आटल्या. याचं कारण केवळ 15-20 दिवस पाऊस वाढला तर, आणि मग जर 1-2 महिने जर वाढलं तर आमची काय स्थिती होईल. म्हणून आजच्या कार्यक्रमाला फार मोठं महत्त्व आहे आणि पुढच्या युवा पिढीसाठी तर फारच मोठं महत्त्व आहे. म्हणून आम्ही सांगितलं की पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पुढच्या भावी पिढीसाठी हा संदेश देण्यासाठी आज आम्ही अखबार वक्तदान हे महावाक्यदानचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. त्याचा शुभारंभ झालेला आहे. एक अर्ध्या तासानंतर पुन्हा जे काय विजयी स्पर्धक होतील त्यांचा बक्षीस समारंभ इथे केला जाईल आणि संदेश दिला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.